पेमेंट अकाउंट या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं डेबिट साईडला सगळे रिसिप्ट आयटम, म्हणजे या ठिकाणी रिसिप्ट ज्या ज्या मार्गाने रिसिप्ट उत्पन्न, पैसा, इन्कम ज्या ज्या मार्गाने आले त्या सगळ्या मार्ग या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे रिसिप्ट साईडला. मग रिसिप्ट साईडला डेबिट वॉट कम्स इन ऑल टाईप्स किंवा ऑल आयटम्स कम्स इन बाय रिसिप्ट. मग हे सगळे रिसिप्टला या ठिकाणी ॲपियर असतात रिसिप्ट अँड पेमेंट साईडला. मग हे इनकमिंग झाले. त्याच्यानंतर हे झाले आउटगोईंग, बाहेर जाणारा सोर्स. हा सगळा बाहेर जाणारा सोर्स आहे. मग हा जो काही सोर्स आहे बाहेर जाणारा म्हणजे आपल्याकडून प्रत्येक गोष्टीला आपण पेमेंट करतो, सगळे पेमेंट्स या ठिकाणी येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे अकाउंट्स ऑफ नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये हे उदाहरणाच्या स्वरूपात रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट येतं. आणि त्याचं सॉल्युशन हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड देन आफ्टर बॅलन्स शीट या दोन बॅलन्स शीट स्टेटमेंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट या दोन भागामध्ये त्याचं सॉल्युशन त्या ठिकाणी केलं. चला मग बघूया आपण या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट या ठिकाणी आपण बघू. या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इन द बुक्स ऑफ टिंबडिंब इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. मग हे जे आपल्याला दिलेलं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट जे दिलेलं आहे या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये या ठिकाणी फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 किंवा जे काही वर्ष असेल ते त्या ठिकाणी दिलं जातं. प्रकर्षाने विद्यार्थी मित्रांनो एक बाब आपल्या लक्षात आली असेल की ज्यावेळेस आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलं जातं तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे जे जे काही ॲटम्स असतात ते ट्रान्सफर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला करावे लागतात. आता आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट या ठिकाणी म्हणतो, परंतु या ठिकाणी डेबिटला आपल्याला एक्सपेंडिचर करावं लागतं आणि क्रेडिटला इन्कम या ठिकाणी क्रेडिटला इन्कम करावं लागतं. म्हणताना आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणतो, परंतु एक्सपेंडिचर अगोदर आणि इन्कम या ठिकाणी म्हणजे डेबिटला एक्सपेंडिचर करावे लागतात आणि क्रेडिटला इन्कम करावे लागतात. मग हे जे काही अकाउंट आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे अकाउंट म्हणजेच नॉमिनल अकाउंट या ठिकाणी असतं. मग डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. डेबिटला सगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस अँड लॉसेस असतात, क्रेडिटला सगळ्या प्रकारचे इन्कम्स अँड गेन्स असतात. सगळ्या प्रकारचे फायदे हे डेबिटला असतात, सगळ्या प्रकारचे तोटे हे डेबिटला असतात आणि सगळ्या प्रकारचे फायदे हे क्रेडिटला असतात. म्हणजे सगळ्या प्रकारचे तोटे म्हणजे सगळ्या प्रकारचे जे काही खर्च असतात, सगळ्या प्रकारचे जे काही पेड्स अलाउड्स हे जे काही असतात ते सगळे हे डेबिटला असतात. डेबिट म्हणजे नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स म्हणजे ही इन्कमिंग साईड क्रेडिट असते, इन्कमिंग साईड आणि आउटगोईंग साईड डेबिट असते. म्हणजेच थोडक्यात हे अकाउंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉसशी मिळतं जुळतं आहे किंवा कम्पेअर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिटला सगळे खर्च तोटे हे आपण डेबिटला घेतो आणि क्रेडिट साईडला सगळ्या प्रकारचे इन्कम अँड गेन्स आपण या ठिकाणी घेत असतो. आता एक तुम्हाला लक्षात येण्यासाठी एक बाब सांगतो की ज्यावेळेस आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलं जातं तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मग रिसिप्टची जी काही बाजू असते रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी क्रेडिट साईड जी आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची, आता हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे ओके. आणि त्याची जर क्रेडिट साईड बघितली
तर या क्रेडिट साईडला काय काय आहे आपण बघूया. सॅलरीज आहे, मग त्याच्यानंतर रेंट आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे, जनरल एक्सपेन्सेस आहे, इंटरेस्ट ऑन बँक लोन आहे, इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहे, ऑडिट फी आहे, वेजेस आहे, त्याच्यानंतर इन्शुरन्स आहे, टेलिफोन चार्जेस आहे, बँक चार्जेस आहे, पोस्टेज आहे, कन्व्हियन्स आहे, एक्सपेन्सेस फॉर ॲन्युअल आहे. मग त्याच्यानंतर मग जे 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 काही ऑफिस एक्सपेन्सेस आहे हे सगळे एक्सपेन्सेस आहे, हे रिसिप्ट अँड पेमेंट साईडच्या या ठिकाणी पेमेंटला या ठिकाणी ॲपियर होतात. ओके. मग हेच ॲटम आपण ज्या वेळेस उदाहरण सॉल्व्ह करतो त्यावेळेस हे सगळे ॲटम आपण कुठं घेत असतो विद्यार्थी मित्रांनो? हे सगळे ॲटम कुठं घेत असतो? तर इन्कम अँड एक्सपेंडिचरला हे सगळे ॲटम आपल्याला घ्यायचे असतात. मग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बघूया. हे झालं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. मग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये या ठिकाणी ते सगळे एक्सपेन्सेस हे क्रेडिटला पेमेंट साईडला होते. आता तेच ॲटम या ठिकाणी कोणत्या साईडला आले? क्रेडिटचे डेबिटला. सॅलरीज, वेजेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, रेंट, इंटरेस्ट, कन्व्हियन्स, रिटर्न टॅक्सेस, इन्शुरन्स प्रीमियम, ऑडिट फीज, ऑफिस एक्सपेन्सेस, टेलिफोन चार्जेस, हे सगळे ॲटम डेबिटला आले. म्हणजे उदाहरण सॉल्व करताना रिसिप्ट अँड पेमेंट साईडची क्रेडिट साईड जी आहे त्यातले जेवढे एक्सपेन्सेस असतील ते सगळे एक्सपेन्सेस हे डेबिटला घ्यायचे आणि ज्या मालमत्ता आहे त्या सगळ्या ॲसेटला घ्यायच्या. मग पुन्हा एकदा आपण वेगळ्या पद्धतीने समजून घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला दोन्ही अकाउंट दिलेले आहेत, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. मग या ठिकाणी आपल्याला हे दिलेलं आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि हे दिलेलं आहे आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ओके. मग हे दोन्ही अकाउंट दिल्यानंतर एक लक्षात घ्या, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची ही जी बाजू आहे ही आहे क्रेडिट साईड आणि इन्कम अँड एक्सपेंडिचरची ही बाजू आहे डेबिट साईड. मग हे जे खर्च आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या पेमेंट साईडला असणारी सॅलरी आपण कुठं घेतली? एक्सपेंडिचरच्या डेबिटला. त्याच्यानंतर रेंट, रेट्स अँड टॅक्सेस कुठं घेतले? या ठिकाणी. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपण या ठिकाणी घेतली डेबिटलाच. त्याच्यानंतर ऑल टाईप्स ऑफ एक्सपेन्सेस या ठिकाणी आपण हे सगळे एक्सपेन्सेस सन्ड्री एक्सपेन्सेसच्या स्वरूपात घेतले. त्याच्यानंतर ऑडिट फीज आपण या ठिकाणी घेतली, ऑडिट फीज. त्याच्यानंतर वेजेस, मग हे जे काही वेजेस आहे हे आपण या ठिकाणी घेतले वेजेस. त्याच्यानंतर इन्शुरन्स, म्हणजे इन्शुरन्स प्रीमियम या ठिकाणी घेतला. त्याच्यानंतर बँक चार्जेस जे आहे मग बँक चार्जेस आपण हेही या ठिकाणी घेतले. त्याच्यानंतर पोस्टेज असेल, कन्व्हियन्स असेल, या ठिकाणी पोस्टेज, कन्व्हियन्स, इंटरेस्ट. मग हे जे काही एक्सपेन्सेस आहे हे सगळे एक्सपेन्सेस या क्रेडिट साईडमधून सगळे एक्सपेन्सेस या क्रेडिट साईडमधून, कशाच्या क्रेडिट साईडमधून मित्रांनो? तर रिसिप्ट अँड पेमेंटच्या क्रेडिट साईडमधून इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर साईडला येतात. पेमेंट साईडवरून एक्सपेंडिचरला येतात. ओके. हे पेमेंट साईडवरून सगळे ॲटम एक्सपेंडिचरला. सगळे म्हणण्यापेक्षा जे जे काही एक्सपेन्सेस आहे, ऑल टाईप्स ऑफ एक्सपेन्सेस हे रिसिप्ट साईडच्या आपण एक्सपेंडिचर साईडला ट्रान्सफर करतो, पोस्टिंग करतो. ओके, लक्षात आलं. मग त्याच पद्धतीनं आपल्याला जसे रिसिप्टचे ॲटम सगळे एक्सपेंडिचरला आले त्याच पद्धतीने पेमेंटचे ॲटम सगळे एक्सपेंडिचरला आले त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी रिसिप्टचे ॲटम हे इन्कम साईडला बघायला मिळतील. मग इन्कम साईडला म्हणजे काय? या ठिकाणी सबस्क्रिप्शन दिलेलं आहे, सबस्क्रिप्शन रिसिव्ड. ओके. एंट्रान्स फीज दिलेली आहे. मग आता एंट्रान्स फीज आपल्याला या ठिकाणी एंट्रान्स फीज आहे,
ही एंट्रन्स फीज आहे ती आपल्याला या ठिकाणी एंट्रन्स फीच्या जागेवर बघायला भेटणार. त्याच्यानंतर ॲडमिशन फीज आहे, ती ॲडमिशन फीजही या ठिकाणी बघायला मिळालं आपल्याला मित्रांनो. ही ॲडमिशन फीज या ठिकाणी ॲडमिशन फीज बघायला भेटेल. त्याच्यानंतर सर्व प्रकारचे डोनेशन आहे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला डोनेशन बघायला मिळणार. मग हे जे काही सगळ्या प्रकारचे डोनेशन असतील, सगळ्या प्रकारचे इन्कम्स असतील, इंटरेस्ट रिसिव्ड असेल, डिव्हिडंड रिसिव्ड असेल, डिस्काउंट रिसिव्ड असेल, रेंट रिसिव्ड असेल, ऑल टाईप्स ऑफ रिसिव्ड्स ॲटम. म्हणजे काय डिव्हिडंड रिसिव्ड या ठिकाणी आलेलं आहे आणि इथं आपण डिव्हिडंड रिसिव्ड घेतलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी रिसिप्ट अँड पेमेंटची रिसिप्ट साईड लक्षात घ्या पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो, रिसिप्ट अँड पेमेंट साईडची रिसिप्ट साईड ट्रान्सफर करताना आपण इन्कम साईडला ट्रान्सफर करतो. ओके, रिसिप्ट साईड ट्रान्सफर करताना इन्कम साईडला करतो. आता सगळेच आयटम इन्कम साईडला येतात असं नाही, काही आयटम लायबिलिटी किंवा ॲसेटलाही आपण ट्रान्सफर करत असतो. त्याच्यानंतर पेमेंट साईड ही एक्सपेंडिचरला येते, पेमेंट साईड एक्सपेंडिचरला येते. त्याच्यावरून लक्षात आलं असेल तुम्हाला की आपण या ठिकाणी हे उदाहरण सॉल्व करताना काय केलं पाहिजे. मग आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये सर्वसाधारणपणे कोणकोणत्या बाबी येतात. ओके, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये सर्वात पहिला आहे सॅलरी पेड. आपण एक्सपेंडिचर साईड बघतोय. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार. मग डेबिट साईडला सॅलरी पेड येते. त्याच्यामध्ये आपण मागच्या वर्षीची सॅलरी जर चालू वर्षी पेड केली तर ती आपण लेस करतो. पेड फॉर लास्ट इयर ती आपण लेस करतो, कारण मागच्या वर्षीची सॅलरी चालू वर्षी पेड केली. चालू वर्षी पेड करण्याचं काही कारण नाही, मागच्या वर्षीचे खर्च सगळे मागच्या वर्षी करायला पाहिजे, पण तो केला नाही म्हणून चालू वर्षी पेड केला, परंतु तो मागच्या वर्षीचा पेड केला. आपल्याला फक्त चालू वर्षीचा बघायचा. त्याच्यानंतर पेड फॉर लास्ट इयर, पेड फॉर नेक्स्ट इयर हे लेस केले जातात. आता नेक्स्ट इयरची चालू वर्षी पुढच्या वर्षीची सॅलरी पेड केली जर असेल तर ती लेस करून लॅबिलिटीला घ्यायची असते. त्याच्यानंतर सगळ्या प्रकारची आउटस्टँडिंग ही ॲड केली जाते. थोडक्यात फायनल अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी मिळतं जुळतं हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट या ठिकाणी आहे. ॲड प्रिपेड लास्ट इयर. मग या ठिकाणी मागच्या वर्षीचे जे काही प्रिपेड्स आहे ते ॲड करायची, कारण मागच्या वर्षीची जी काही प्रिपेड अमाऊंट असते ती चालू वर्षीची घेतलेली असते. त्याच्यानंतर वेजेस आपण हा खर्च करतो. प्रामुख्याने सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बघतोय एक्सपेंडिचर. ओके, त्याच्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी हाही आपला खर्च आहे. रेंट हाही आपला खर्च आहे. इंटरेस्ट हाही आपला खर्च आहे. कन्व्हिनियन्स खर्च आहे. रेंट्स अँड टॅक्सेस खर्च आहे. इन्शुरन्स प्रीमियम आपला खर्च आहे. ऑडिट फीज आपला खर्च आहे. ऑफिस एक्सपेन्सेस, मोबाईल चार्जेस, मेडिसिन्स. आता जर आपली एखादी मेडिकल ट्रस्ट असते तर त्या ठिकाणी मेडिसिनवर केलेला खर्च, पण परचेस ऑफ मेडिसिन्स हे आपले ॲसेट असते. स्पोर्ट मटेरियल जर असेल तर तो आपला एक्सपेंडिचर आहे. त्याच्यानंतर कन्झ्युम ड्युरिंग द इयर. मग स्पोर्ट मटेरियल कन्झ्युम ड्युरिंग द इयर चालू वर्षी तुम्ही वापरलेलं स्पोर्ट मटेरियल, पण परचेस ऑफ स्पोर्ट मटेरियल ही आपली ॲसेट असते. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक. मग ओपनिंग स्टॉक, मग समजा आपलं स्पोर्ट मटेरियल आहे त्याचा ओपनिंग स्टॉक असतो. प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा ओपनिंग स्टॉक असतो. मेडिसिनचा ओपनिंग स्टॉक असतो. मग ज्या प्रकारची संस्था असते त्या प्रकारचा ओपनिंग स्टॉक असतो. मग त्याच्यामध्ये चालू वर्षीची परचेस ॲड करायची असते. आपला ओपनिंग स्टॉक म्हणजे समजा स्पोर्ट मटेरियल आपल्याकडं 50,000 रुपयाचं स्पोर्ट मटेरियल आहे चालू वर्षीचं, म्हणजे तो ओपनिंग स्टॉक येतो. स्पोर्ट मटेरियल ऑन 1/4/2019 इज कॉल्ड करंट इयर स्पोर्ट मटेरियल इज कॉल्ड ओपनिंग स्टॉक. आणि त्या ठिकाणी सांगितलं की स्पोर्ट मटेरियल परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2019. मग या ठिकाणी आपण ॲड परचेस म्हणू. त्याच्यानंतर त्या स्टॉकमधून क्लोजिंग स्टॉक लेस करायचा.
की 31 मार्चला आपल्याकडं 25,000 रुपयाचं स्पोर्ट मटेरियल शिल्लक राहिलं इज कॉल्ड ॲज अ क्लोजिंग स्टॉक, लेस करून तो ॲसेटला घ्यायचा. त्यानंतर रिपेअर अँड मेंटेनन्स हे आपला खर्च आहे, इलेक्ट्रिसिटी चार्जेस खर्च आहे, न्यूजपेपर अँड पिरियॉडिकल्स म्हणजे वर्तमानपत्र आणि साप्ताहिक मासिक, त्याच्यानंतर सनरी एक्सपेन्सेस खर्च आहे, लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट. जर तुमच्याकडे समजा फर्निचर 10,000 रुपयाचं असेल, ते फर्निचर तुम्ही करतेवेळी 10,000 खर्च केला म्हणजे ते फर्निचर 10,000 रुपयाचं आहे. परंतु ते काही कारणास्तव तुम्हाला विक्री करावं लागलं तर ते फर्निचर समजा तुम्ही 6,000 रुपयाला विकलं, मग 10,000चं फर्निचर 6,000 रुपयाला विकलं म्हणजे 4,000 रुपये तुमचा लॉस झाला. म्हणजे तो लॉस हा एक्सपेंडिचरला घ्यावा लागतो. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो, डेप्रिसिएशन ऑफ फिक्स ॲसेट, ऑल टाईप्स ऑफ डेप्रिसिएशन ॲसेट, बिल्डिंग असेल, फर्निचर असेल, फिक्स एनी टाईप्स ऑफ फिक्स ॲसेटचं डेप्रिशिएशन हे डेबिटला घेतलं जातं, जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतो. त्याच्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नेट प्रॉफिट घेतो, तर या ठिकाणी नेट प्रॉफिट न घेता, कारण आपण ही सेवाभावी संस्था चालवतोय, म्हणजे या ठिकाणी आपण प्रॉफिटचा विचार करायचा का, तर नाही. तर या ठिकाणी कशाचा आपण विचार करायचा असतो, तर या ठिकाणी जो येतो तो म्हणजे सरप्लस. सरप्लसची व्याख्या काय आहे, तर एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. खर्चापेक्षा आपला इन्कम हा जास्त असतो, त्याला सरप्लस असं म्हटलं जातं. तर ही झाली विद्यार्थी मित्रांनो आपली डेबिट साईड. त्याच्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी काय बघायचं आहे, तर आपल्याला बघायची आहे क्रेडिट साईड. आता क्रेडिट साईड बघत असताना क्रेडिट साईड म्हणजे फायद्याची साईड, इन्कम साईड. ओके, मग सर्वात महत्त्वाचं पहिलं बाय सबस्क्रिप्शन रिसिव्ड. सबस्क्रिप्शन रिसिव्ड म्हणजे आपल्याला मिळालेली वर्गणी देणे. मग ही वर्गणी जी आहे सबस्क्रिप्शन, तर त्यांच्यामार्फत आपल्याला पैसा मिळत असतो. मग रिसिव्ड फॉर लास्ट इयर लेस केले जातात, कारण आपण चालू वर्षाचंच अकाउंट तयार करत असतो, मागच्या वर्षीचं आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचं नसतं. पण मग रिसिव्ड फॉर लास्ट इयर कशाची आलेली असते सबस्क्रिप्शन, तर ती मागच्या वर्षीची वर्गणी त्या ठिकाणी आलेली असते. मग ही मागच्या वर्षीची वर्गणी आली म्हणल्यावर ती मागच्या वर्षाच्या हिशोबामध्ये जाईल. मग चालू वर्षी घ्यायची का नाही, तर चालू वर्षाच्या हिशोबामधून ती वजा करून मागच्या वर्षीच्या हिशोबात टाकायची, म्हणजे ती लेस केली जाते. पुढच्या वर्षीसाठी आलेली देखील लेस करायची असते. रिसिव्ड फॉर नेक्स्ट इयर पुढच्या वर्षीची आलेली आहे, ॲडव्हान्समध्ये आलेली आहे, मग ती लेस करून लॅबिलिटीला घ्यायची असते, कारण ती आपलं देणं आहे पुढच्या वर्षी. ओके, त्यानंतर ॲड काय काय केलं जातं, रिसिव्ड ड्युरिंग लास्ट इयर फॉर करंट इयर. मागच्या वर्षीची रिसिव्ड ड्युरिंग लास्ट इयर फॉर करंट इयर, मागच्या वर्षी आपण जे काही आर्थिक हिशोब करत होतो त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की चालू वर्षाची वर्गणी ही मागच्या वर्षीच भेटलेली आहे, ती तिकडून उचलून आपल्याकडं ॲड करायची. ओके, त्याच्यानंतर आउटस्टँडिंग फॉर करंट इयर, चालू वर्षीची येणं बाकी असलेली आउटस्टँडिंग जी असते ती ॲड करायची असते. एनी टाईप्स ऑफ आउटस्टँडिंग टू ॲड. त्याच्यानंतर आपल्याला रेंट मिळतं, इंटरेस्ट मिळतो, डिव्हिडंड मिळतो, गव्हर्मेंट ग्रँट मिळते, ग्राउंड रेंट मिळतं. हे सगळं आपलं रिसिव्ड आयटम आहे. एंट्रान्स रिसिप्ट आपल्याला मिळते, एंट्रान्स फी मिळते, ॲडमिशन मिळतं, डोनेशन मिळतं, प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट. मग अशी पाहिलं आपण की 10,000 रुपयाचं फर्निचर आहे, जर ते 6,000ला विकलं तर 4,000 लॉस होतो. पण हेच 10,000चं फर्निचर जर आपण 12,000 रुपयाला विकलं तर फायदा होतो ना. मग फायदा झाला म्हटल्यानंतर कुठं घ्यायचा असतो, तो इन्कम साईडला. ओके, आणि दॅन आफ्टर हे सगळं झाल्यानंतर आपण जर क्रेडिटला या ठिकाणी जर डेफिसिट आपला या ठिकाणी येत असेल क्रेडिटचा, तर तो डेफिसिट म्हणजे आपला लॉस असतो. पण लॉस म्हणायचं नाही विद्यार्थी मित्रांनो, त्याला काय म्हणायचं, डेफिसिट. व्हॉट इज मिनिंग बाय डेफिसिट, एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. म्हणजे मिळकतीपेक्षा खर्च जास्त,
त्याला म्हणायचं डेफिसिट. आणि सरप्लस कशाला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो? सरप्लस कशाला म्हणायचं तर एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. कारण प्रामुख्याने परीक्षेला बऱ्याचशा वेळेस तुम्हाला व्याख्या येत असते सरप्लस अँड डेफिसिट. मग सरप्लस कशाला म्हणायचं तर या ठिकाणी एक्सेस ओव्हर इन्कम एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. मग या ठिकाणी सरप्लसला काय म्हणायचं? एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, आपल्या खर्चापेक्षा उत्पन्न जास्त आहे. आणि डेफिसिट कशाला म्हणायचं तर एक्सेस ओव्हर एक्सपेंडिचर, एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. मग आपला इन्कमपेक्षा खर्च जास्त आहे, म्हणजे मिळकतीपेक्षा खर्च जास्त आहे, तर तो डेफिसिट इज कॉल्ड लॉस. नॉट अ प्रॉपर मिनिंग ऑफ लॉस. ओके. अँड सरप्लस इज कॉल्ड प्रॉफिट. ओके. मग याच्यावरून आपल्याला थोडक्यात रिसिप्ट अँड पेमेंटवरून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर तयार करायचं असतं. त्याच्यात अगोदर आपल्याला याच्यामध्ये सुरुवातीला काय शोधून काढायचा? एकतर डेफिसिट शोधून काढायचा. ओके. हा डेफिसिट शोधून काढायचा किंवा सरप्लस शोधून काढायचा. हा डेफिसिट किंवा सरप्लस आलेला तो आपण लायबिलिटीला ट्रान्सफर करायचा. तर आजच्या उदाहरणामध्ये आपण या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अभ्यासलेलं आहे. पुढच्या सेशनमध्ये आपण या ठिकाणी बॅलन्स शीट अभ्यासणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.